पतिव्रता धर्माचे लक्षणं सांगतायत. आणि पतिव्रता धर्म म्हणजे काय? मग गोपीचा आणि कृष्णाचा संवाद आहे. सावधान बसा, सावधान, थोडं सावध बसा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हां, पाठीचा कणा ताठ. कृष्ण आणि गोपीचा संवाद आहे. गोपी म्हणते, कृष्ण ऐक, मी तुला शिकवते पतिव्रता धर्म काय असतो, तू नको सांगू मला. आणि मग ती गोपी कृष्णाला सांगत असताना एक दृष्टांत देते. ती गोपी म्हणते, कृष्णा, एक मुलगी असते. कोण कुणाला सांगते? बोला चला, कोण कुणाला सांगते? गोपी. हां, करेक्ट. ती गोपी म्हणते, कृष्ण ऐक, एक मुलगी असते. कृष्ण म्हटला, मग? तिचं एका मुलावर प्रेम असते. कृष्ण म्हटलं, मग? ती ज्याच्यावर प्रेम करते तो मुलगा आर्मीमध्ये कामाला असतो. कृष्ण म्हणला, कळत न कळत लागीर झालं जी. तू ही स्टोरी तर नाही ना सांगणार मला? ऐक, स्टोरी कोणती असू दे, पण कथा गोड आहे, ऐक. आणि मग ती गोपी कृष्णाला म्हणते, एक मुलगी एका मुलावर नितांत प्रेम करते. ज्या मुलावर प्रेम करते तो आर्मीमध्ये देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर लढणारा देशभक्त असतो. दोघांचं प्रेम एवढं तीव्र असतं, एवढं निष्कपट असतं की दोघांचं प्रेम लग्नामध्ये रूपांतर होतं आणि दोघांचं लग्न होतं. हे कोण कुणाला सांगतंय? आ, बोला ना, बोला ना. हां, बाकीच्यांनी काय मौन धरले का? हां, गोपी कृष्णाला सांगते की त्यांचं लग्न झालं. दोघं लग्न करून घरी आले. घरी आल्याबरोबर नवरदेवाचा फेटा उतरवणार तेवढ्यात त्याला वाघा बॉर्डरवरनं फोन येतो. तू आहे त्या परिस्थितीमध्ये सीमेवर लढायला ये. मस्त तुझ्या सुट्ट्या जरी शिल्लक असल्या तरी आतंकवादी आपल्या देशामध्ये घुसखोरी करतायत, लवकर ड्युटीवर ये. त्या नवरदेवाने तो फोन ठेवला, फेटा काढला, नवरदेवाचे वस्त्र बदलून टाकले आणि ड्युटीवरचा ड्रेस जॉईन केला, बॅग घेतली आणि निघणार. तेवढ्यात त्याची प्रियसी पत्नी, जिच्याशी आताच लग्न करून आला, ती आडवी झाली. ती म्हणली, ओ सेठ, कुठं निघालात? तो म्हणला, हे बघ, आता माझ्याकडे वेळ नाही आहे, मला ड्युटीवर जायचं आहे. वाघा बॉर्डरवरनं अर्जंट कॉल आला आहे साहेबांचा, देशाचं रक्षणासाठी जाणं गरजेचं आहे, आतंकवादी घुसखोरी करतायत. ती म्हणली, अरे काय वेडाबिडा झालास? आपलं लग्न झालं आहे आत्ताच, माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे, मी तुला सोडून एक मिनटंही राहू शकत नाही. तो म्हणला, हे बघ, तेरे बिना हम जी नहीं सकते, तेरे लिए भी चांद लाएंगे, ये पुराने डायलॉग है. मला जाणं गरजेचं आहे, मला जाऊ दे. ती म्हणली, जाऊ देणार नाही. ती आडवी झाली. शेवटी काय करावं, त्याने एक वाक्य वापरलं, हे बघ, पहिला मी देशभक्त, नंतर मी तुझा पती, मला देशाची रक्षणासाठी गेलंच पाहिजेत. आणि तो जाणार तेवढं ती आडवी झाली, गडबडा लोळायला लागली, असं करू नको, मी तुझ्या वाचून राहू शकत नाही. त्याने शॉर्टकट मार्ग काढला, खिशातली पर्स काढली, त्याच्यात त्याचा फोटो होता, आयडेंटिटी फोटो, तिच्या हातात दिला आणि तिला म्हटलं, एक काम कर, जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल ना, तर या फोटोकडे पाहून समाधान मान, एक ना एक दिवस मी लवकर घरी येईल. आणि तिने फोटो हातात घेतला, तो ड्युटीवर निघून गेला. ती मुलगी खरंच चांगली होती, तिचं खरंच प्रेम होतं त्याच्यावर. तिने तो फोटो ईमेल केला जयपूरला, आणि जयपूरला ईमेल करून तिने तिच्या नवऱ्याची मूर्ती बनवून आणली. बाबा, काय बनवून आणली? मूर्ती. आणि त्याला खुर्चीवर बसवलं. रोज सकाळी उठायची नाना, पहिले मूर्तीचा ब्रश करायची आणि मग स्वतःचा ब्रश करायची. पहिले मूर्तीला चाय दाखवायची, नंतर ती प्यायची. जेवण तेच, तिचा नित्यक्रम चालू आहे, कारण तिचं कोणावर प्रेम होतं? तिच्या नवऱ्यावर. हे कोण कुणाला सांगतंय? घ्या, रात्रभर पाखडलं, काहीच नाही सापडलं.
हे कोण कोणाला सांगतं एवढं तर लक्षात घ्या. केवळ लव्ह स्टोरी लक्षात नका ठेवू, टायटल लक्षात ठेवा. टायटल हे कोण कुणाला सांगतंय आहे ना लक्षात. गोपी कृष्णाला सांगते आणि मग ती मुलगी रोज त्या मूर्तीची पूजा करते. एक दिवस अचानक तिचा ओरिजिनल नवरा येतो, दरवाजाची कडी वाजवतो. तेवढ्यात ती मूर्तीला जीव घालत असते आणि मग कृष्णाला ती गोपी म्हणते, ए कृष्णा सांग त्या पोरीने काय केलं पाहिजेत. दरवाजा उघडला पाहिजेत का त्या मूर्तीला जीव घातलं पाहिजेत. हे कोणी कोणाला विचारलं. कृष्णाला गोपीने विचारलं काय केलं पाहिजेत. ते मूर्तीला जीव घातलं पाहिजेत का दरवाजा उघडला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे. हा आजी काय म्हणणं आहे तुमचं. बरं ठीक आहे, आपण इलेक्शन घेऊ 2024चं. हां, दरवाजा उघडलं पाहिजेत या मताचे कोण कोण आहेत हात वर करा. तुम्हाला हातच नाहीत का. लवकर, इलेक्शनचा वेळ कमी आपल्याकडे. दरवाजा उघडला पाहिजेत. वा वा. पण डबल हात नाही करायचा, मतदान बोगस होईल. बरं, मूर्तीला जीव घातलं पाहिजेत अशा मताचे कोण कोण आहेत. आणि बाकीच्या मतदानाला जायचं जीवावर आले. अरे मतदान 100% झालं पाहिजे या देशातलं. 60% पण नीट मतदान होत नाही. आणि तुम्ही मतदानाला जात नाही म्हणून चुकीचा माणूस निवडून येतोय हे लक्षात ठेवा. म्हणून सुजन नागरिकांनी, सुज्ञ नागरिकांनी मतदानाला अवश्य गेलं पाहिजेत. किमान तुम्हाला जो नकोय त्याच्या विरोधात टाकण्यासाठी तरी जा. म्हणून मतदान हा आपला हक्क आहे आणि तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. हा, आता ते कुणाला टाकायचं तो अधिकार मला नाही सांगायचा, कारण मी अपक्ष आहे. मी कुठल्या पक्षाचा नाही आहे. प्यार से बोलो राधे राधे. जाऊ द्या नानी, मी तुम्हालाच विचारतो काय केलं पाहिजे ते पोरीनी. दरवाजा उघडला पाहिजे का मूर्तीला खाऊ घातलं पाहिजे. हा हा बरं, नाना कुठे गेल्या. बरं नाना बाहेर. बरं हे नाना विचारत आपले दुसरे त्र्यंबक नाना. आणि तुमची नानी कुठे. हा ही नानी. या दोघातच देतो जरा इलेक्शन लावून, कारण सध्या महाराष्ट्राची परिस्थितीची एकाच घरातले 2 उमेदवार आहेत. हां, तुम्ही यातले जाणकार आहात, मी जास्त बोलायची गरज नाही. त्र्यंबक नानांना विचारतो तिने काय केलं पाहिजेत. मूर्तीला खाऊ घातलं पाहिजे. नानी तुमचं काय म्हणणं आहे. हां, तुम्ही दोघं नवरा बायको एका विचाराचे आहेत का. मी तर पहिली बायको पाहिली नवऱ्याच्या विचारात मिळाल्या नाही तर बाकीच्या सगळ्या विरोधातच बोलतात. मूर्तीला जीव घातलं पाहिजेत. आणि जे बाकीचे म्हणणारे होते दरवाजा उघडला पाहिजे त्यांचं काय. त्यांचा लीडर कोण आहे पाठीमागे हात वर केला. आता ऐका, याचा न्याय केला पाहिजेत ना. न्याय निवडून इलेक्शन वोटिंग झाल्यानंतर जाहीर तर केलं पाहिजे विजय कुणाचा आहे. देवकर मंडळी काय केलं पाहिजेत. दरवाजा उघडला पाहिजेत का मूर्तीला जीव घातलं पाहिजेत. देवकरांचं म्हणणं आहे दरवाजा उघडला पाहिजेत आणि नाशिककरांचं म्हणणं आहे मूर्तीला खाऊ घातलं पाहिजेत. बघू आपण न्यायाधीशाकडे जाऊया. न्यायाधीशाकडे जाऊया. ती गोपी म्हणते कृष्णा सांग तूच काय केलं पाहिजेत. कृष्ण म्हणला सिंपलची बात आहे. ओरिजिनल नवरा आल्यानंतर मूर्तीची पूजा करायची गरज नाही, डायरेक्ट जाऊन दरवाजा उघडला पाहिजेत. म्हणून दरवाजा उघडला पाहिजेत या मताचे जे आहेत ते बहुमताने विजय झालेत. नाना तुमचा पराजय झाला, डिपॉझिट जिप्त झालं तुमचं. काय ऑब्जेक्शन. मशीनवर काही संशय नाही तो पण सांगा, ते बी टायटल क्लिअर करतो मी. काही संशय नाही ना.
हार मान्य आहे? नाही का? उभं राहून सांगा, उभं राहून सांगा. वा वा, छान. शंका येणं म्हणजे अभ्यास करण्याचे लक्षण आहेत. कारण शाळेत प्रश्न पडणं म्हणजे हुशार पोराचे लक्षणं नाही, ते मध्यम वर्गाचे किंवा अभ्यासू वर्गाचे लक्षण आहेत. प्रश्न छान विचारला, गुड सर, पण त्याचं उत्तर आहे का? हा जेव्हापासून गेला होता ना तेव्हापासून कडी वाजवली नव्हती, कारण दोघंच होते. ज्या अर्थी कडी वाजली त्या अर्थी माझाच नवरा आहे. आणि पतिव्रता स्त्रीचे लक्षणच असे आहेत. गांधारीचं तुम्ही पतिव्रतेमध्ये वर्णन येतं ना, डोळ्याला पट्टी आहे पण पती आवाजाने ओळखतंय. कारण तो गेल्यापासून कडी कधीच वाजली नव्हती, आजच वाजली. कारण त्याने सांगितलं होतं मी एक ना एक दिवस लवकर येईल. आणि मुद्दा असा आहे ओरिजिनल पती मिळाल्यानंतर मूर्तीची पूजा करण्याची आवश्यकता. हे कृष्णाने उत्तर दिल्याबरोबर गोपी म्हणली पॉइंट नोट किया जाय, पॉइंट नोट किया जाय. हाच उत्तर पाहिजे कृष्णा मला. तू आता जसं म्हटलं ना ओरिजिनल नवरा आल्यानंतर मूर्तीची गरज नाही. कारण का? शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात ना हो, तेरे तस्वीर से क्या दिल भरे जब तक मुलाकात ना हो. ह्या डुप्लिकेट फुलांनी काय सुगंध मिळणार आहे का? मूर्तीने कधी पोट भरणार आहे? म्हणून कधीतरी पांडुरंगाला म्हणा, देवा अख्खा आयुष्य गेलं तुझ्या पुढे काकडा करता करता, तू कधीतरी नामदेवासारखा आमच्या हाताने दूध पी. शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात ना हो, तेरे मूर्ति से तेरे तस्वीर से क्या दिल भरे जब तक मुलाकात ना हो. कधीतरी बोलला पाहिजे देव आपल्याशी, ही भावना झाली पाहिजे. आणि गोपी म्हटली बरोबर, तू म्हणतोय ना मूर्ती आणि ओरिजिनल पती, तसं हे आमचे जे घरचे आहेत ना हे आमच्या शरीराचे पती आहेत आणि देवा तू आमच्या मनाचा पती आहे. शरीराचा पती वेगळा, मी क्षमा मागतो. हे जे तुमचे आहेत ना हे तुमच्या शरीराचे पती आहेत. तुमच्या मनात कोण आहे हे कुणाला सांगता येत नाही. ह्या ज्या पत्नी आहेत ना ह्या तुमच्या शरीराच्या आहेत, मनाच्या नाहीत. पण मनाविरुद्ध केले तर जास्त टिकत नाही. त्याचं कारणच आहे मन आणि शरीर भिन्न भिन्न आहे, वेगवेगळं आहे. म्हणून मुला मुलीचं मनाविरुद्ध लग्न करू नका. माझ्या कथेतनं सामाजिक संदेश घ्या. लाखो रुपये खर्च केले तरी नुकसान होतं. म्हणजे याचा अर्थ बाकीच्यांना मी सपोर्ट करतोय असंही होत नाही. पण त्याची आवड निवड विचारा, अपेक्षा विचारा. तुम्ही तुमच्या मनाने करू नका. कारण आता 1972 चालू नाही, आता 2024 चालू आहे. दिल्लीचा माणूस गल्लीत दिसायला लागला, पूर्वी तसं नव्हतं. वरबाप आले वाटतं. बरं मग घेतो उरकता. आता समजून घ्यायचं शहाण्या माणसांनी. प्यार से बोलो राधे राधे. आणि मग गोपी म्हणते ते शरीराचे पती आहे, देवा तू आमच्या मनाचा पती आहे, आमचा स्वीकार कर. कन्हैया म्हणला काय तुझी इच्छा आहे? काही नाही देवा, आम्हाला महारास लीला करायची. आणि मग एका एका गोपी संघ एक एक कृष्ण नाचतोय. एका गोपीला अहंकार झाला, भगवान अंतर्धान झाले. आणि त्या विराहामध्ये ज्या गोपीने गीत गायलं ना ते गोपी गीत आहे. आणि त्या गोपी गीतामध्ये गोपी म्हणते जयते ते धिकम जन्मना ब्रज शयत इंदिरा शश्वदत्रही. हे कन्हैया, अरे तू या मृत्यू लोकात जेव्हा जन्माला आला ना तर जिकडं तिकडं जे जयकार होता. अरे लक्ष्मी पाणी भरत होती, तू आल्यानंतर जिकडं तिकडे आनंदही आनंद झालास. आणि तू आम्हाला का दुःख देतो? न खलू गोपिका आनंदनो भवान. हे कृष्णा, तुझे आई वडील खळ नाहीत, दुष्ट नाहीत, मग तू एवढा का दुष्ट निघालास? जर तुला आम्हाला मारायचंच होतं, त्रासच द्यायचा होता तर विषय जलापयात. अरे कालियाच्या विषापासून का वाचवलं? दावांना लागणीपासून का वाचवलंस? तवा कथा अमृतम तप्त जीवनम. अशा गोपीगीताचा भाव प्रगट केला. भागवतातली प्राणगीत म्हणजे गोपीगीत आहे. भगवान परमात्मा गोपीच्या गीताला वश झाले आणि पुन्हा गोपींच्या मध्ये प्रगट झाले. बोल भगवान भक्तवत्सल की.
आणि प्रत्येक गोपीची इच्छा पूर्ण करतायत. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी गण. महारास लीला करतायत. ही महारास लीला पाहण्यासाठी कैलासपती महादेव म्हणजे सोमेश्वर आणि आपलं तपेश्वर ना, हा तपेलेश्वर आणि सोमेश्वर आणि कपालेश्वर, त्र्यंबकेश्वर एकच ईश्वर आहे. हा नाव वेगवेगळं आहे. त्र्यंबकेश्वरला वाटलं आपण जावं, साधना विलेजमध्ये कथा चालू आहे, महारास लीला आहे, आपण जावं. पार्वती तर मेकअप करून निघाल्या. पार्वतीला विचारलं, बोले बाबा ने कहाँ जा रही हो? बोले महाराज नाचने के लिए, डांडिया खेलने के लिए कन्हैया के साथ. भगवान बोले हम आए क्या? बोले ना, जेंट्स अलाउड नहीं है. तर भगवान भोले बाबांनी गोपीचं रूप धारण केलं. आमच्या वृंदावनला आजही महादेव भगवान भोले बाबा गोपीच्या रूपात आहेत, म्हणून त्यांचं नाव तिथं नाव आहे. बोल गोपेश्वर भगवान की. आणि सर्वजण नाचताय जागेवर उभे राहून. जागेवर उभे राहा. चला महाराज, दांडिया, राधा नाचे, कृष्ण नाचे. सर्वांनी नाचायचं, सर्वांनी रासलीला. राधा नाचे, कृष्णा नाचे, नाचे गोपीजल. राधा नाचे, कृष्णा नाचे, नाचे गोपीजल. मन मेरा बन गयो सखी रे पावन वृंदावन. मन मेरा बन गयो सखी रे पावन वृंदावन. नाचे शंकर नाचे, नाचे गोपीजल. नाचे शंकर नाचे, नाचे देवगण. मन मेरा बन गयो सखी रे पावन वृंदावन. रास रचो है, रास रचो है, यमुना के नारे महाराज रचो है. रास रचो है, रास रचो है, यमुना के नारे महाराज रचो है. गंगा नाचे, यमुना नाचे, नाचे यमुना गण. गंगा नाचे, यमुना नाचे, नाचे गोपीगण. गंगा नाचे, यमुना नाचे, नाचे नदी गण. सर्वांनी हाथ वर एक साथ. मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन. रास रचो है, रास रचो है, यमुना के नारे महाराज रचो है. हे रास
रचो है, रास रचो है, यमुना किनारे वहाँ रास रचो है। नाच गोपी नाच, नाच भक्त जल, नाच गोपी नाच, नाच तारसं। बाल नाच गोपी नाच, नाच भक्त जल, मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन। मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन। रास रचो है, रास रचो है, यमुना किनारे वहाँ रास रचो है। रास रचो है, रास रचो है, यमुना किनारे महाराज रचो है। गोकुल में देखो, वृंदावन में देखो रे, मुरली बाजी रे, श्यामो संगो। एक सेकंड अगदी मन मोकळेपणाने सर्वांनी हातवर करा आणि सर्वांनी जसं गरबा खेळतो ना आपण नवरात्रामध्ये तसा सर्वांनी आनंद घ्यायचा मोठ्या प्रेमाने। बोला राशेश्वर भगवान की। त्याचा आवाज दे, तबला कीबोर्ड आवाज वाढव। गोकुल में देखो, वृंदावन में देखो रे, मुरली बाजी रे, श्यामो संगो राधा नाची रे, श्यामो संगो राधा नाची रे। क्या बात है, जय हो। छम नाचे राधा रानी, सुन के मीठी मोरलिया। श्याम छवि परो सब बलिहारी, गोप ग्वाल और गैया। सरर सरर चाले रे, मधुरपुर भैया रे, मेघा गरजे रे, श्यामो संगो राधा नाचे रे, श्यामो संगो राधा नाचे रे। गोकुल में देखो, वृंदावन में देखो रे, मुरली बाजी रे, श्यामो संगो राधा नाची रे, श्यामो संगो राधा नाची रे।
यमुना तट परो बंसी बट परो जना रास रचाए। गोपी बनो करो शंकर आए गोपेश्वर कहलाए। डम डमड़ो बाजे डम डम डमड़ो बाजे कान्हा की मुरली में श्यामो संगो राधा नाची रे श्यामो संगो राधा नाची रे। गोकुल में देखो वृंदावन में देखो रे गोकुल में देखो वृंदावन में देखो रे मुरली बाजी रे श्यामो संगो राधा नाची रे। श्यामो संगो राधा नाची रे श्यामो संगो राधा नाची रे। बोलो राशेश्वर भगवान की जय हो गोपेश्वर भगवान की जय हो। आणि महाराज शरद पौर्णिमेच्या पवित्र रात्री वृंदावनामध्ये महारास लीला झाली। जगाच्या पाठीवर वृंदावनासारखं तीर्थक्षेत्र तुम्हाला पाहून शोधून सुद्धा मिळणार नाही। का का नाही मिळणार? तो वृंदावन सो बन नहीं नहीं नंदगाम सो गाव बंसी बट सो बट नहीं नहीं कृष्ण नाम सो नाम। वृंदावनासारखं तीर्थक्षेत्र जगाच्या पाठीवर कुठेच नाही आहे। का? तर वृंदावनामध्ये जाण्यासाठी तिथे माझ्या बालकृष्ण कन्हैयाच्या दर्शनासाठी अनंत जन्माचं पुण्य पाहिजे। 1 2 3 नाही तर किती अनंत जन्माचं। मला फक्त वृंदावनला जायचंय एवढंच मनामध्ये येण्यासाठी करोडो जन्माचं पुण्य पाहिजे किंवा करोडो जन्माचं पुण्य उदयाला येतं। म्हणून जगाच्या पाठीवर लाख तीर्थक्षेत्र आहेत, पण जे समाधान, जे चैतन्य, जे पावित्रता, जी प्रसन्नता, जी आध्यात्मिकता, जी उत्साहिकता, जी लवचिकता माझ्या श्रीधाम वृंदावनामध्ये आहे ते जगाच्या पाठीवर माझा तरी अनुभव आहे, ते आम्हाला कुठे अनुभवायला मिळत नाही। एवढं श्रेष्ठ वृंदावन आहे। वृंदावन म्हणजे काय? तर वृंदा म्हणजे तुलसी आणि वन म्हणजे जंगल। म्हणून प्रत्येकाला वृंदावन आपलं आपलंसं हवं वाटतं। म्हणून तर आमची संस्कृती प्रत्येकाच्या दारासमोर घरासमोर तुलसी वृंदावन। म्हणून हिंदू धर्मात जन्माला आलात ना, तुम्ही बंगला करोडोचा बांधा, पण तुमच्या घरासमोर तुळशी मैयाचं ठिकाण स्थान वृंदावन हे असलंच पाहिजे। ज्याच्या बंगल्यासमोर तुळशी माता नाही त्याचा बंगला बंगला नाही, त्याची स्मशानभूमी आहे। आम्हाला बरीच लोक उत्साहाने म्हणतात गुरुजी हमारा घर चलिए ना, हमारा मकान देखिए ना। आणि मग त्यांचा बंगला मकान पाहण्यासाठी जेव्हा आपण जातो ना,
तो उसके घर में ना भगवान का रूम होता है, ना तुलसी मैया का ठिकाना होता है। ये बेडरूम है, ये डाइनिंग है, ये वो है, ये वो है, बहुत हो गया। गॉड रूम कहाँ है? बोले इंजीनियर का प्लान में गॉड रूम नहीं एडजस्ट हो रही थी। जिस घर में गॉड रूम नहीं है वो घर नहीं है, वो स्मशान भूमि है। जिस घर में तुलसी भले बोले गॉड रूम का मतलब ये नहीं कि बड़ी हो, भले छोटी क्यों ना हो, लेकिन भगवान का आराध्य का इष्ट का घर में वास्तव्य होना जरूरी है। मग वृंदावनासारखी भूमी जगाच्या पाठीवर शोधून मिळणार नाही। एवढं पवित्र वृंदावन धाम आहे आणि त्या वृंदावन धाममध्ये आपण महारास लीला केली। आता प्रामाणिकपणे सांगा, आपण बसलोय साधना विलेजमध्ये, पण जेव्हा आता व्यासपीठावर राधाकृष्ण गोपिया आणि तुम्ही जेव्हा आता आपण नाचत होतो, एक क्षणभर आपण नाशिकमध्ये आहोत, साधना विलेजमध्ये आहोत हे विसरून आपण शरीराने इथे होतो पण मनाने वृंदावनामध्ये गेलो होतो। म्हणून एवढं सामर्थ्य आहे। म्हणून वृंदावन आहे। म्हणून प्रत्येक घरासमोर वृंदावन पाहिजेत। आता आमचे फोटोग्राफर, आमचे मित्र, इथे समोरच वाडी नाही का, वाडी म्हणजे या गेट समोर या साधना विलेजचंच पिकनिक पॉईंट येतो। जुने कुंभारांचं वाडा, डाकघर, आम्ही फिरून आलो तिथे। तिथे एक सुंदर असं जुन्या पद्धतीचे घर आहे आणि तिथे एक तुळशी वृंदावन आहे आणि एक माऊली त्या तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा मारते। आता हे केवळ शो म्हणून नाही, तर ही आमची संस्कृती म्हणून जपा, आमची आठवण म्हणून जपा। ही आपली संस्कृती आहे। पण वृंदावन आहे। म्हणून माझी तरी विनंती आहे, मनुष्य म्हणून जन्माला आलात ना, एकदा तरी वृंदावन धाम मध्ये या। एकदा तरी ज्यानी वृंदावन धाम पाहिलं ना, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो। ही आत्म अनुभूती यायला वेळ लागत नाही। आणि महारास लीला संपन्न झाली। राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात, राजन, एक वेळेचा प्रसंग आहे, इकडे कंसाचा अत्याचार खूप वाढला। कंस भयभीत झाला, कारण त्याने नाना प्रकारचे शत्रू पाठवले तरी कृष्ण बलराम मरायला तयार नाहीत। आणि मग कंसाने एक युक्ती केली, अक्रूरजीला बोलवलं आणि अक्रूरजीला सांगितलं, अक्रूरा, तू मथुरेतून गोकुळ वृंदावनामध्ये जा, तिथे नंद बाबाच्या अंगणामध्ये कृष्ण आणि बलराम 2 मुलं आहेत, त्यांना घेऊन ये। त्यांना मला मारायचं आहे, कारण ते माझे शत्रू आहेत। त्यांच्या मी तिकडे हजारो राक्षस पाठवलेत पण पुन्हा वापस आले नाहीत, मग तू त्यांना घेऊन ये। अक्रूरजींच्या लक्षात आलं, हा दुष्ट कंस आहे, हा मला पाठवतोय कृष्ण बलरामाला आणायला, कृष्ण बलरामाला आणायला मला पाठवतोय, पण याचा हेतू चुकीचा आहे। अक्रूरजी जायला तयार नाही आहेत। कंसाने सांगितलं, हे बघ अक्रूर, जर तू नाही गेलास तर मी तुला मृत्यूदंड देईल। अक्रूरजीने विचार केला, या दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा परमात्म्याचं दर्शन घेऊन मेलेलं काही वाईट नाही। मरायचं तर आहेच ना, मग चांगलं काम करून मरा, वाईट काम करून मरू नका। एखाद्या गोरगरिबाला आधार द्या, एखाद्या गरीबाच्या लेकराची शाळेची फी भरा, एखाद्या गोरगरिबाच्या मुलीचं कन्यादान करा, चांगलं काम करा काहीतरी। किमान मरताना हे चित्र डोळ्यासमोर तरी दिसलं पाहिजे की मी काहीतरी चांगलं काम केलंय। नाही तर मरायचं तर प्रत्येकाला आहे। मरने को अगर मेरो नेम है तो मैं पडू तेरे द्वार, कभी तो लाडली पुकारेगी कौन पड्यो मेरो दरबार। कधीतरी विचार होईल आपला की ही व्यक्ती कोण आहे म्हणून चांगलं काम करत असताना समाजाने जरी तुमची दखल नाही घेतली ना
तरी ईश्वर मात्र दखल घेतल्याशिवाय राहत नाही. आणि अक्रूरजींनी रथ जुंपला. मथुरेतनं गोकुळ वृंदावनामध्ये आले, जिथे कृष्ण बलराम मधुमंगल श्रीधामा वेड्या वाकुडा खेळत होते. त्या मुलांनी रथ पाहिला, अक्रूरजी आले. कृष्ण आनंदाने नाचायला लागले, वाह मेरे चाचा आ गए, मेरे चाचा आ गए. अक्रूर जी ने देखा कितना निष्पाप बालक है. मैं इन बच्चों को लेने के लिए आया हूं, इनका काल बनकर, और ये मुझे देखकर खुशियां मना रहे हैं. देखो छोटे छोटे बच्चे, जब कोई मेहमान घर में आता है तो आनंद व्यक्त करता है. कन्हैया ने सोचा मेरे चाचा आ गए, मेरे चाचा आ गए, और गले से लगा लिया. अक्रूर जी के दोनों आंख में आंसू आने लगे. अक्रूर जी रोने लगे. कन्हैया ने देखा, क्यों रो रहे आप चाचा जी, क्यों रोए? अक्रूर जी मन में कहने लगे, अरे कृष्ण कन्हैया क्या बताऊं तुझे, मैं क्यों रो रहा हूं. आप लोग मुझे जितना प्यार कर रहे हो कि चाचा चाचा कह के पुकार रहे हो, आपको किस मुंह से बताऊं कि मैं आपका चाचा नहीं, आपका काल बन के आया हूं. आपको लेने आया हूं, मुझे कंस ने भेजा. मेरे कन्हैया अंतर्यामी है, मेरे भगवान को कुछ बताने की आवश्यकता नहीं है. अगर आप भगवान के और गुरु के दरबार में जाओगे ना, मेरी बात जरा ध्यान से सुनना, अपने भगवान के और गुरु के दरबार में जब जाओगे तब गुरु को और भगवान को कभी ये मत बताना मेरी फैक्ट्री कैसी चलेगी, मेरा दुकान कैसे चलेगा, मेरा मकान कैसे चलेगा. उनको बताने की आवश्यकता नहीं, खुद अंतर्ज्ञानी है वो. क्योंकि इसलिए तो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री, वो सब कुछ जानते हैं. इसलिए भगवान के और गुरु के पास जाने के बाद कभी कुछ मांगना मत मांगना, क्योंकि अच्छी तरह से वो जानते हैं कि आपको क्या देना और क्या नहीं देना. बस आप जाओ, शरण समर्पण करो, अर्पण करो. मांगने की अपेक्षा मत करना, मांगने वाला तो भिखारी होता है. अब अक्रूर जी ने कहा, लाला मुझे कंस ने भेजा. मेरे कन्हैया ने काका को अक्रूर जी को कहा, चाचा जी दोबारा ये बात किसी को मत करना कि मुझे कंस ने भेजा. अगर ये बात आप कहोगे तो मेरी माँ यशोदा और नंद बाबा आपके साथ मुझे भेजेंगे. तो कहूँ तो क्या कहूँ? बोले इतना कहो, मथुरा में मेला है और मेले में जाने के लिए 2 दिन की बात है, कल जाऊंगा और परसों लौट के आऊंगा, इतना कहो बस. अब अक्रूर जी नंद बाबा के पास गए, राम राम श्याम श्याम हो गया, कैसे आना हुआ, आपस में बातचीत होने लगी. देखो आज भी आपस में कभी कोई मिले ना तो राम राम किया करो, श्याम श्याम किया करो. ये हमारी पुरानी रिवाज बहुत अच्छी है. आजकल ये लोग भूलने लगे हैं, आपस में कोई राम राम नहीं करता, श्याम श्याम नहीं करता, रामकृष्ण हरि राधे राधे नहीं बोलता, नमस्ते हेलो हाय. यहाँ साधना विलेज में जितने लोग कथा सुन रहे हैं ना, और ये चैनल के माध्यम से जहाँ तक मेरी आवाज़ जा रही हो, सबसे मेरा निवेदन है, कोई भी रिश्तेदार का अगर आपको फ़ोन आवे, अगर वो वहाँ से हेलो कहे तो आप रिटर्न हेलो मत करना. क्योंकि ये हेलो क्या है पता है आपको? जिसने ये फ़ोन की निर्मित की है उसकी गर्लफ्रेंड का नाम है हेलो, और वो उसको कहता था हेलो, फिर वो कहती थी बोलो. अब गर्लफ्रेंड उसकी और आप उसको कहते हेलो. तो आज से संकल्प लेना, आइंदा अगर हमें किसी का फ़ोन आवे तो हेलो हाय छोड़ो और राधे राधे प्यार से बोलो. नाना अगर आपको किसी का भी फ़ोन आवे तो बोलो राधे राधे. सामने वाले दामाद हो या जो भी हो, वो कहेंगे आज नाना को हुआ क्या,
वो दोबारा कहेंगे हेलो, तो आप कहो राधे राधे बोलो, फिर आगे की बात। इसका अर्थ ये अनायास से आपके मुंह से भगवान का नाम निकल जाएगा। बहाना कोई भी क्यों ना हो, बस मेरे भगवान का नाम निकलना चाहिए। अब दोनों का राम राम श्याम श्याम हो गया। नंद बाबा ने कहा कैसे आना हुआ अक्रूर? अब अक्रूर जी ने कहा नंद बाबा मैं तो मथुरा में मेला है, बच्चों को लेने के लिए आया हूँ। अरे नंद बाबा कह रहे आपको पता नहीं मेरे बच्चे बहुत उद्यमी है, बहुत शरारती है, वहाँ 2 मिनट के लिए भी नहीं रुकेंगे, और पहली बात तो वो हमें छोड़कर जाएंगे ही नहीं। यशोदा से पूछो, यशोदा मैया से बात की, बोले कन्हैया को लेने के लिए आया हूँ। मैया तो रोने ही लगी, मैं तो मेरे कन्हैया को एक पल के लिए भी मैं विदा नहीं करूँगी, क्योंकि माँ है और माँ अपने बेटे से एक पल के लिए भी विदा हो नहीं सकती। यशोदा माँ कहने लगी ना, वो तो मेरे बिना पानी भी नहीं पीता, मैं उसे नहीं छोड़ूंगी। अब कन्हैया को पता चला कि माँ नहीं जाने देगी। कन्हैया माँ के पास आए और माँ से कहने लगे माँ मैं जाऊँ खेलने के लिए, मुझे जाने दो ना। आई मला जाऊ दे ना, व खेळायला जाऊ, आठवलं ना, मला जाऊ दे ना। नाही कन्हैया, तुला मी 1 मिनिट सुद्धा सोडणार नाही आहे, कारण आई तीच असते जी आपल्या मुलाला 1 मिनिट क्षणभर सुद्धा विसरत नाही आहे। कन्हैयाच्या लक्षात आलं जर आईने नाही जाऊ दिलं तर कंसाला कधी मारणार, आणि कंस नाही मेला तर माझं लग्न कधी होणार, आणि लग्न जर माझं नाही झालं तर नानाने फेटा घातल्याचा उपयोग काय? हे सगळं झालं पाहिजे, ते सगळं लवकर होणार आहे। आणि मग नंद बाबा, यशोदा मैया आणि कृष्ण सायंकाळी जेवण झालं, गप्पा रंगल्या, आणि गप्पा रंगल्यानंतर कन्हैया यशोदा मैयाच्या मांडीवर बसले। आई जाऊ दे ना गर मला मथुरेला, मामा आहे माझा तिथे मथुरेला। कोण आहे? मामा। अगं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलं मामाच्या घरी जातात ना। ना कृष्णा मैं तुझे एक पल के लिए भी नहीं भेज सकती हूँ, माँ जाने दो ना, कल की तो बात है, कल जाऊंगा और परसों लौट के आऊंगा ना। कृष्णा तुझ्या वाचून 1 मिनिट सुद्धा नाही रे राहू शकत मी। आणि जो रोज आईच्या कुशीत झोपणारा कृष्ण आज आईजवळ नाही झोपला, कारण त्याला माहिती होतं माझी आई रात्रभर रडेल, तिला कोणत्या शब्दाने समजावू मी। सकाळ झाली, नंद बाबाला कसं तरी समजवलं, अख्खी बातमी गोकुळ वृंदावनामध्ये पसरली की कृष्ण आम्हाला सोडून जाणार आहे। गोपी रस्त्यावर आल्या, एक गोपी म्हणते हे कृष्णा तू आम्हाला सोडून जाण्याचा विचार तरी कसा करू शकतोस, कारण तुला माहिती नाही आम्ही तुझ्यावर किती प्रेम केलं, आणि आमच्या प्रेमाचा मोबदला आम्हाला हे देतोस, प्रेमाचा मोबदला हा आहेस की आम्हाला सोडून जातोस। एक गोपी म्हणली तो कसा जाते ते मी बघते, आपण सर्वांनी रथाच्या आडवं व्हायचं, रथाला पुढे जाऊ द्यायचंच नाही। काय प्रेम असेल त्या गोपींचं कृष्णावर। म्हणून माझी विनंती आहे दादा, या संसारिकावर प्रेम करण्यापेक्षा देवावर प्रेम करा, तुमच्या प्रेमाची कदर केली जाईल। आपलं उलट आहे, आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याला आपल्या प्रेमाची किंमत नाही आहे, आणि परिणाम आपण ज्याच्यावर प्रेम करतो तोच आपल्याला दुःख देतो, तोच आपल्याला फसवतो। म्हणून जर तुम्हाला प्रेमच करण्याची सवय असेल ना तो माझ्या कृष्णावर प्रेम करा। बात बताऊं, न चाहो किसी से इतना कि आपकी चाहत मजबूरी बन जाए, न चाहो किसी से इतना कि आपकी चाहत मजबूरी बन जाए। अगर आपको चाहने की आदत है तो मेरे भगवान से चाहो, आपका प्यार उनके लिए जरूरी बन जाए। तुमचं प्रेम तुमच्या देवासाठी गुरुदेवांसाठी श्रेष्ठ आहे।
पण संसारिकावर काय प्रेम करता? आणि आतापर्यंत संसारातलं प्रेम सुख देणार आहे, संसारातलं प्रेम प्रतिक्षण बदलणार आहे. माझा राग मानू नका, पण प्रामाणिकपणे मला उत्तर द्या, संसारातलं प्रेम वाढतं का कमी होतं बाबा? हा, साधना सदनवाले आलेत, मिसळचे आमलेच ना, आमलेकर. हा ना बसू दे, आलेत ते. हां, मी त्यांना विचारतोय, तुमच्या इथं बरेच प्रेमी येतात मिसळ खायला, संसारातलं प्रेम वाढतंय का कमी होणार आहे? त्याचं कारण सांगतो. संसारातलं प्रेम स्वार्थी आहे, कारण संसारात माणूस दोनच गोष्टी पाहून प्रेम करतो, एक चमडी और दूसरी दमडी. चमडी और दमडी देखकर प्यार करने वाला ये दुनियादारी है. संसारातलं प्रेम टिकणार नाही, कमी जास्त होणार आहे. हां, आणि मला जर ओरिजिनल जर संसारातलं प्रेम असतं तर जे म्हणतायत ना, तेरे बिना एक पल भी नाही जी सकता, तेच कोर्टात म्हणतात तुझं थोबाड पाहणार नाही. कुठं गेलं हे? प्रिवेडिंगच्या वेळेला तर म्हणतात तेरे लिए चांद भी लावू, आणि तिथं पोटगी जायला जीवावर येते. ओरिजिनल आहे नाही. आणखी खरं सांगा, एका थम्सअपमध्ये नळ्या किती टाकायचे तुम्ही? नवीन लग्न झाल्यावर 2. मग जर नवीन लग्न झाल्यावर एकाच नारळ पाण्यात 2 नळ्या टाकून पाणी प्यायचे थम्सअपमध्ये, आता तेच प्रेम तसं टिकलंय का? का आता तर दोघं सोबत सुद्धा जेवत नाहीत. ताट तर एक सोडा, पण दोघांचं टायमिंग सुद्धा एक नाही. आहे प्रेम? बदलणारं प्रेम आहे. हे तुमचे नित्यातला अनुभव सांगतो. संसारातलं प्रेम घटणार आहे आणि परमार्थातलं प्रेम वाढणार आहे. प्रतिक्षणम वर्धमानम. कृष्णाचं प्रेम गोपीवर होतं आणि गोपींचं प्रेम कृष्णावर होतं. मी क्षमा मागतो माझ्या तरुण मुला आणि मुलींना, माझ्या मित्रांना क्षमा मागून विधान करतो. सर, प्रेम शब्दाची व्याख्या जरा तुमच्या डोक्यात जी आहे ती काढून टाका. LOVE, लव म्हणजे प्रेम, ही त्याची स्पेलिंग झाली, पण त्याचा अर्थ काय? प्रेम वेगळी आणि वासना वेगळं. वासना आणि प्रेमात जमीन आसमानचा फरक आहे. एखादी व्यक्ती पुढं पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होऊन डोळ्यामध्ये अश्रुधारा येतात ना, त्याला प्रेम म्हणतात. आणि समोरच्या व्यक्तीला पाहून जेव्हा तोंडाला पाणी सुटतं ना, त्याला वासना म्हणतात. वासना आणि प्रेम अलग आहे. जे चमडी पाहून वासना होते, तोंडाला पाणी सुटतं, त्याला वासना म्हणतात. आणि पुढची व्यक्ती पाहून आपलं अंतःकरण दुःखी होतं, डोळ्यात पाणी होतं, त्याला प्रेम म्हणतात. आईला पाहिलं, आनंदाचे अश्रू येतात, प्रेम आहे. वडिलांना पाहिलं, आनंद अश्रू आले, प्रेम आहे. बायकोला पाहिलं, आनंद अश्रू आले, प्रेम आहे. पण तोंडाला पाणी येणं ती वासना आहे आणि डोळ्यात पाणी येणं ते प्रेम आहे. ही व्याख्या क्लिअर करून टाकली तुमच्यासमोर. मग ठरवा, आपण प्रेम करतोय का वासना करतोय? कृष्णाचं गोपींवर निस्वार्थी प्रेम होतं. आणि गोपी म्हणला, तो कसा जातो मी पाहते. आणि कसा जातो म्हणून मी पाहते म्हणल्यानंतर रथ जुंपला. भगवान श्रीकृष्ण रथात बसले, बलराम बसले आणि रथ निघाला. निघाल्यानंतर गोपी आडव्या झाल्या. एक गोपी मध्ये, कृष्णा तू जाऊ शकत नाही मला सोडून. देवाच्या डोळ्यात कधी न पाणी येणारा श्रीकृष्ण रडतो आणि अक्रूरजीला सांगतायत, अक्रूरा या गोपीचं दुःख मला पाहावे ना. एक गोपी म्हणते, काय याचं नाव, काय याचं नाव? अक्रूर. हे अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडिले? अरे तुझं नाव अक्रूर आहे, पण तू काम किती क्रूर करतोयस. कृष्ण म्हणतायत, अक्रूरा या गोपिकाच्या शोकाशी न पाहावे मजसी, वेगी हाकी रथासी. रथाला, घोड्याला लगाम लावा, टाच मारा आणि चला. या गोपीचं दुःख मला पाहावे ना. आणि तिथून रथ निघून गेला. निघून गेल्यानंतर मथुरेला विश्राम झाला. विश्राम घाट तुम्ही कधी आला तर तुम्हाला हे सर्व मी दाखवेल.
आणि विश्राम घाटावर थांबलेत. अक्रूरजीला वाटलं मी पाप करतोय, मुलांना घेऊन जातोय म्हणून अक्रूरजीने यमुनेमध्ये स्नान केलं. तिथं अक्रूरजीला एक चमत्कार घडला. पाण्यातही मुलं दिसत होते आणि वर पाहिले तर रथातही मुलं दिसत होते. आत हरी बाहेर हरी, विठ्ठल जळी स्थळी भरला, हरिता कोठे ठाव नाही उरला तोच. आणि सर्वांतर्यामी परमात्मा आहे, जे ईश्वर एकच आहे, तो सर्वांमध्ये व्यापक आहे. हे अक्रूरजीच्या लक्षात आलं. अक्रूरजी म्हणले ओ हो आपण देवाला आणलंय. अक्रूरजी निश्चिंत झाले. विश्राम घाटावर कन्हैयाचे बाकीचे मित्र आले आणि बाकीचे मित्र म्हणले, हे कृष्णा तू मामाच्या गावाला जायला आलास म्हणून काय स्वतःच्या रथात आलास आणि आम्ही पायी आलो पाठीमागून. अरे मामाच्या गावाला जायची मजा वेगळीच असते, कारण दिवाळीची सुट्टी आली की मामाच्या गावाला जाण्याचा आनंद वेगळाच असतो का नाही. आमले सर कधी मामाच्या गावाला गेलात का तुम्ही सुट्टीत? लहानपणी मामाच्या गावाला खूप मजा असते लहानपणी जायची, बरोबर ना. कारण उन्हाळा आला की मामाच्या घरी आपण जातो. कशासाठी? हा कशासाठी जातो आपण? का रे फोटोग्राफर, कशासाठी जातो आपण? हा काय असतं मामाच्या घरी? म्हणतो मामाची पोरगी, तुला दुसरं कोणी बी देणार नाही, मामाशिवाय पर्यायच नाही तुला. अरे आणखी काय असतं मामाच्या घरी? मामा नवीन कपडे घेतो, तो आनंद वेगळाच आहे. हल्लीच्या पोरांना मामाच्या घरी जाण्याचा आनंदच नाही, कारण मामाच पुढच्या फ्लॅटमध्ये आहे, मामाच रोज घरी आहे. पण पूर्वी लहानपणी नाशिक रेल्वेच्या रोड स्टेशनवरून मामाच्या घरी जायला आनंद वेगळा असायचा. चलायचं का मामाच्या घरी? चला एक मिनटं सर्वांनी हातवर करा. ट्रेनमध्ये बसून जाऊया, जुन्या ट्रेनमध्ये. हा हा चला मामाच्या घरी. हे आवाज वाढव रे यार. झुक 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 आगे गाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी. झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी. पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. जय हो. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळ्या शिकरण. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळ्या शिकरण. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला.